झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सीता, तू डाळिंब खाणार की मोसंब? चल डाळिंब। सीता, तुला मी कितीतरी दिवसांनी असं निवांतपणे वाचताना बघतो। घे। काय करणार, एवढी धावपळ असते, काही ना काहीतरी चालूच असतं, कामं असतात, वेळच नाही मिळत हो। खरंय सीता, आज शिवा आणि आशू सुद्धा गेले बर का। मी दोघांना भेटलो, आशू एकदम खुश होता। त्याला तेवढा ब्रेक मिळेल नाही? खरे, गेले कित्येक दिवस जे काही चाललंय, जे घडतंय, त्यात या पोरांनी खूप प्रयत्न केले हो, खूप मेहनत केली आणि मुख्य म्हणजे हार नाही मानली। कुठलीही परिस्थिती आली तरी लढली पोर। म्हणूनच आज जे काही झालंय ते सगळं नीट, ते त्यामुळे म्हणूनच आज सगळं नीट झालंय आणि म्हणूनच मी इथे बसून छान शांत अशी पुस्तक वाचत बसली, कारण सगळे आनंदात। ते तर सगळ्यात महत्वाचं आहे, सगळे आनंदात आहेत। सीता, आता मला खात्रीच वाटायला लागली की आशू आणि शिवा दोघंही आपलं घर उत्तम सांभाळतील। मला आता टेन्शनच नाही। अगदी माझ्या मनातलं बोललात, असंच होणार। कसं आहे ना सीता, मी मनकवडाच आहे। हो का? आता बघ ना, ते बाहेर गेलेत, त्यामुळे आपल्याला दोघांना पण थोडा वेळ मिळेल ना। हो, बाहेर आहोत आपण, काय तुम्हाला तुला एवढं काय प्रॉब्लेम होतो मला कधी कधी कळत नाही। बाहेर आहो नाही, घे आता डाळिंब खा। ह्यांचं काय चाललंय, मी काय ठरवून आले होते आणि इथे काय घडतंय? एकही गोष्ट माझ्या मनासारखी नाही घडत कधीच। एकतर ते दिव्य कधी उपयोगाला येणार आहे काय माहित। ही इथे काय करतेय आणि हे इथे काय करतात? माशा मारतात। बरं ठीक आहे, त्यांना माशा मारू दे, पण ऐक, मी आता जे काही बघून आलोय ते जर मी तुला सांगितलं तर त्याच्यावर तुझा विश्वास बसणार नाही याची मला पक्की खात्री आहे। काय डायनासोर बघितलायस? कीर्ती, बी सिरियस। ऐक, आत्ता आजी, संपदा आणि उर्मिला काकू पत्ते खेळत होत्या। त्या मलाही बोलवत होत्या, पण मी कल्टी मारून इथे आलो तुला सांगायला। ह्यांच्यात एवढ्या लवकर हे सगळं सॉल्व्ह कसं झालं? मग काही सेल्फ रिस्पेक्ट विकून आल्यात? मला तर त्यांच्याकडे बघून असं वाटलं की यांच्यात कधी भांडण झालेलंच नाहीये। सुहास, हे बघ काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला, नाहीतर ना आपलं जगणं मुश्किल होईल, कळतंय तुला? कधी आपल्याला त्या घरात परत जाता येणार नाही। तुला काही सुचतंय का बघ ना। दिव्या, चल चल, तू नाही तिकडे चल। ए, इथे वर का बोलवलेस? कारण खाली सगळे जण आहेत ना, इथे वर कोणी बघायला नाहीये म्हणून बोलवलं। आणि तुला एवढा वेळ का ग लागतो नेहमी? अगं, मी कसं बसं खोटं बोलून आले। तू चंदनना जेव्हापासून प्रेग्नेंट झाले पिच्छाच सोडत नाही, अति काळजी करतो। हे बघ, आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे। हो, नाही बरोबर आहे, काहीतरी करावंच लागणार आहे, नाहीतर ना पाणी डोक्यावरून जाईल। ए, तुला नक्की म्हणायचं काय? हे सगळं ना त्या शिवामुळे घडतंय आणि तो मूर्ख आशू तिच्यासोबत राहून नवीन नवीन आयडियाज काय काढतोय, प्लॅन्स काय करतोय, माझ्या ना डोक्यात जात आहेत सगळे। ही रिसॉर्टची आयडिया पण त्याचीच आहे। तेच म्हणते ना मी। अरे, चोरीचा आळ घेतला होता ना आपण त्यांच्यावर, आणि मला वाटलं होतं सगळं संपेल, पण नाही, इथे येऊन नव्याने सुरुवात करतायत सगळे। परत काहीतरी करावं लागेल ज्याने ते कधीच एकत्र येणार नाहीत। पण नेमकं काय करायचंय? माझ्याकडे एक आयडिया आहे।
सॉलिड आयडिया आहे. ग्रेट. नाही नाही मी नाही करू शकत हे. आणि मला एक सांग, तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे? नाही ना? हेच करावं लागणार आहे तुला. कधी ना कधी करावं लागेल, मग आत्ता कर ना. स्वतःचा फायदा करून घे. आणि काळजी करू नकोस, मी आणि सुहास तुझ्या सोबत आहोत. फक्त तू तयार राहा. ठीक आहे, बघूयात. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज